एक अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईतून बातमी आहे। वरळी इथल्या कॉन्सर्टमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या नमुन्यामध्ये MDMA ड्रग्ज आढळलेला आहे। ही धक्कादायक गोष्ट समोर येते। टॉक्सिकोलॉजी अहवालामध्ये अल्कोहोलसह MDMAचं सेवन या तरुणानं केलं होतं असं स्पष्ट झालंय। मृतकानं ड्रग्जचं सेवन केलं नसावं असा पोलिसांचा अंदाज होता, पण फॉरेन्सिक अहवालानं आता तपासाला नवी दिशा मिळाली आहे। त्यामुळे मृत तरुणानं कार्यक्रमास्थळी प्रवेश करण्यापूर्वीच अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का की नंतर केलं असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। 6 जूनला वरळीतल्या कॉन्सर्ट दरम्यान या तरुणाचा मृत्यू झालेला होता। तर ओडिशातील 25 वर्षीय तरुणी आजारी पडलेली होती। आमचे प्रतिनिधी संकेत यांच्याशी आपण अधिक बोलूया। संकेत, आता जेव्हा या तरुणानं MDMA घेतलंय हे स्पष्ट झालं, तेव्हा वेगळ्या पद्धतीने पोलिसांना तपास करावा लागणार आहे का? काय अपडेट? सुरण, एकंदरीत आपण पाहिलं तर वरळीच्या डोममध्ये कॉन्सर्ट झाला होता काही महिन्यांपूर्वी, आणि त्याच्यामध्ये एका तरुणाचा जो आहे तो मृत्यू झाला होता। आणि त्यावेळेला पोलिसांनी प्राथमिक जी माहिती दिली होती किंवा पोलिसांचा जो अंदाज होता त्यानुसार कोणत्याही प्रकारचं ड्रग्सचं सेवन त्या पूर्ण केसमध्ये जे आहे ते दिसत नव्हतं। अल्कोहोलचा ओव्हरडोस झाल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती, पण पोलिसांकडून एक प्रयत्न झाला होता की ड्रग्सचा जो अँगल आहे तो कम्प्लिटली त्यांनी दूर करून टाकला होता। मात्र अर्थात अशा केसेसमध्ये पोस्टमॉर्टम केलं जातं, त्यानंतर फॉरेन्सिक तपासणी केली जाते। तर FSL ने जो आता अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये टॉक्सिकोलॉजीचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये MDMAचं सेवन झाल्याचं समोर आलेलं आहे। आता MDMA अर्थात घातक असं ड्रग्ज आहे, आणि हे तेच MDMA जे नेस्कोच्या देखील कॉन्सर्टमध्ये आपण पाहिलं की सेवन झालं होतं, याच MDMAचं सेवन झालं होतं। आणि त्या सगळ्या ज्या पोलिसांनी ती संपूर्ण केस जी आहे ती तपासली होती, तर युरोप, जर्मनी अशा लांबच्या इंटरनॅशनल लिंक्स या संपूर्ण किंवा इंटरनॅशनल रॅकेट या संपूर्ण प्रकरणात MDMAच्या प्रकरणात समोर आलं होतं। त्याच्यामुळे आता ही केस पण इंटरेस्टिंग होत चाललेली, कारण की आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो होता तो अल्कोहोलच्या दृष्टिकोनाने होता, पण आता संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो ड्रग्सच्या दिशेने जाणार आहे। त्याच्यामुळे ड्रग्सचं सेवन त्या प्रिमायसेसच्या आतमध्ये म्हणजे डोमच्या आतमध्ये झालंय की बाहेर करून आलं, ती व्यक्ती बाहेर करून आली होती, याचा देखील आता पोलीस जो आहे तो तपास करतात। त्याचे जे मित्र आहेत त्यांची देखील आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। त्याच्यामुळे ड्रग्ज नेमकं आलं कुठून याचा आता जो आहे तो तपास केला जाईल। पेडलर्स नेमके कोण होते याचा देखील तपास केला जाईल, आणि याची देखील आता कुठपर्यंत लिंक जाते हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। कारण की साकीनाक्याची केस असेल किंवा आपल्याला माहिती आहे भिवंडीची जी केस असेल किंवा नेस्कोची केस असेल, यांच्या लिंक्स इंटरनॅशनल लिंक्स गेलेल्या आहेत, इंटरनॅशनल रॅकेट समोर आलेले। त्याच्यामुळे या केसमध्ये आता वेगळं कोणतं रॅकेट आहे की हेच रॅकेट इन्व्हॉल्व्ड आहे हे पाहणं आता खूप जास्त महत्त्वाचं ठरणार। अगदी बरोबर संकेत, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।